नाही नाही हा शिवरायने बॅटिंग घेतली बरोबर. शिवसाम्राज्य प्रतिष्ठान यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. चला आपले दोन खेळाडू या ठिकाणी पाठवून द्या. दोन्ही संघाला विनंती असणार आहे. चला बॅटर्स मैदानात पाठवायचे आहेत. शिवराय वॉरियर्स आपले दोन आघाडीचे फलंदाज पाठवा. शिवराय संघ आपले दोन आघाडीचे फलंदाज पाठवा. हा बॉल पाठवा मैदानात. शिवसाम्राज्य संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. शिवराय संघ आपले दोन आघाडीचे फलंदाज पाठवलेत. दोनही संघाचे खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. फलंदाज आहे फलंदाजी मार्कवर तुम्ही पाहताय अमोल. नॉन स्ट्राईक एंडला बाप्पू आणि अमोल. पडू दे ते. आणि गोलंदाजी मार्कवर पाहताय सनी मिसाळ. स्ट्राईकला असेल अमोल. नॉन स्ट्राईक एंडला बाप्पू. आणि सामना सुरू होत आहे. पहिला चेंडूवरती उत्कृष्ट झेल आणि या ठिकाणी शिवराय संघाला धक्का बसतोय. अमोल करवी एक गडी बाद. पहिल्याच चेंडूवरती उत्कृष्ट यश. सनी मिसाळ उत्कृष्ट गोलंदाज. सागर भोसले फलंदाजी मार्कवर पाहता तुम्ही. अमोलची जागा घेण्यासाठी सागर आलाय. गोलंदाज सनी. स्लो रन चेंडू त्या ठिकाणी तटवला गेलाय. डिक्लेअर धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. त्या ठिकाणचे क्षेत्ररक्षक सुद्धा खूप हुशार आहेत. चेंडू अलीकडे अडवायचाच नाही म्हणजे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतच नाही. ग्रीन नेट पर्यंत तुम्ही पाहताय एक धाव डिक्लेअर आहे. पुन्हा एकदा अत्यंत स्लोअर वन चेंडू तुम्ही मैदानात पाहताय. एक धाव हलक्याच पळून पूर्ण केली जाते. स्ट्राईकला असणार आहे बापू. नॉन स्ट्राईक एंडला सागर. बापू भोसले. सनी टू बापू. या ठिकाणी वाईडचा आहे तो इशारा आणि डिक्लेअर. 2 धावा आता मिळतील. कुठल्याही स्वरूपाचा चेंडू नसणार आहे. दोनही धावा अवांतर आहेत.
फुलटॉस चेंडू. अगदी कुठल्याही स्वरूपाची अपेक्षा नव्हती या चेंडूची, परंतु अचानक हा चेंडू समोर दिसला आणि खरपूस समाचार घेता आला नाही बापूला. एक धाव मात्र निश्चित मिळते सागरसाठी. पुढील चेंडू पुन्हा एकदा अगदी हलकेच टाकलेला चेंडू. सनी मिसाळ मात्र उत्कृष्ट गोलंदाज. अगदी आपल्या आजपर्यंतच्या क्रिकेट अनुभवाचा या ठिकाणी तो पूर्णपणे वापर करतोय. पुन्हा एकदा लो फुल टॉस. कुठल्याही स्वरूपाचा मोठा फटका या ठिकाणी नक्कीच मिळणार नाही. अगदी सावध सुरुवात. त्याचं कारण षटक संपलंय. त्याचं कारण पहिल्याच चेंडूवरती अमोल बाद झाला आणि तदनंतर येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाच्या डोक्यात एकच टेन्शन, फक्त सनीची ओव्हर खेळून काढायची. हरकत नाही, उर्वरित 4 षटकांचा खेळ मैदानात बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहताय शिवराय प्रतिष्ठान या ठिकाणी 6 धावा जमवण्यात यशस्वी होतोय. त्यातील 2 धावा हे एक्स्ट्राज आहेत. तदनंतर तुम्ही गोलंदाज पाहाल वैभव जगताप गोलंदाज. स्ट्राईकला असणार आहे सागर भोसले. पुन्हा एकदा तुम्ही पाहताय डिक्लेरेशन झोनकडे जातोय चेंडू. 1 धाव या ठिकाणी मिळते. वाईड चेंडू. अवांतर धावसंख्येत भर. सनी पाठोपाठ तुम्ही पाहताय वैभवला गोलंदाजी मार्कवर. आता मात्र निर्धाव स्वरूपाचा असणार आहे चेंडू. अत्यंत कंजूस गोलंदाजी तुम्ही पाहताय शिवसाम्राज्य संघाची. खोलवर टप्प्याचा चेंडू तटवला आहे. क्षेत्ररक्षक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण फॉलोथ्रूमध्ये गोलंदाजाचं तुम्ही पाहताय वैभवचं कुठल्याही स्वरूपाची धाव नाही. चौकार षटकार सोडा, दुहेरी धाव देखील आतापर्यंत दिली नाही. अत्यंत चिवट मारा तुम्ही मैदानात पाहताय बांधून ठेवलाय. त्या ठिकाणी सुंदर झेल टिपला जातोय आणि झेल माझ्या मते सनी मिसाळेने टिपलाय. दुसरा धक्का या ठिकाणी बसतोय सागर कर्वी आणि 2ही विकेट्समध्ये सनी मिसाळचा हात. पहिल्या विकेटला तो गोलंदाजी मार्कवर होता, आता मात्र तो क्षेत्ररक्षक आहे. कुठल्याही प्रकारे आपल्या संघाचं हित साधणारा हा खेळाडू आहे. न्यू बॅटर तुम्ही पाहताय संदीप भोसले. अत्यंत तिखेट मारा तुम्ही वैभव कर्वी पाहताय. निर्धाव स्वरूपाचा पुन्हा एकदा चेंडू. दुसरं षटक मैदानात सुरू आहे. केवळ 8 धावा जमवण्यात यश मिळाले, परंतु 2 गडी देखील बाद झालेले आहेत. सुंदर फटका. या ठिकाणी मात्र शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली जाणार. क्षेत्ररक्षण झालं गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पळून पूर्ण. आणि ही खूप मोठी उपलब्धी असणार आहे शिवराय संघासाठी, कारण या 2 धावा म्हणजे आतापर्यंतच्या 2 षटकामधील सर्वात मोठा फटका आहे. दरम्यान तुम्ही पाहताय षटक या ठिकाणी संपलं जाते. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. या ठिकाणी 10 धावा जमवण्यात यश मिळालंय शिवराय संघाला. पुन्हा एकदा वन्स अगेन सनी मिसाळ गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 3रं षटक हाताळणार आहे. सर्कलचं षटक संपल्यामुळे थोडंसं क्षेत्ररक्षणमध्ये बदल नक्कीच पाहायला मिळेल. आउटफील्डमध्ये तुम्ही पाहाल 4 खेळाडू हे अगदी सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करताना तुम्ही पाहाल. आपण ही स्पर्धा नाईट स्पर्धा खेळवतो आहे. सलगचं 2रं वर्ष. गेल्या वर्षी उत्कृष्ट अशी स्पर्धा पार पडली. दरम्यान उंचवडाला चेंडू. झेल टिपला जातोय. पुन्हा एकदा तिसऱ्या विकेटचं होतंय पतन आणि 3ऱ्याही विकेटमध्ये सनी मिसाळचा मोलाचा वाटा. 3 खेळाडू या ठिकाणी बाद झालेत. 3ही खेळाडू झेल बाद झालेत. न्यू बॅटर तुम्ही पाहताय विजय जगताप.
फलंदाजी मार्कवर असणार आहेत. या ठिकाणी किपरकडून होते मिस्टेक. डिक्लेरेशन झोनकडे जातोय चेंडू. एक धाव नक्कीच मिळणार आहे. ही धाव देखील अवांतर असणार आहे. आतापर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारचे मोठा फटका पाहिला नाही. पुन्हा एकदा भरकटलेली दिशा वाईड केलाय इशारा. पंच प्रतीक पांगारकर आणि शुभम भाटे उत्कृष्ट असे पंच. दोनही केतकावळे रहिवासी पंच आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. दोन्ही पंचांचं खूप खूप आभार, खूप खूप स्वागत, खूप खूप धन्यवाद. आणि पुढील चेंडू सनीचा संदीपसाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू, अगदी निर्धाव स्वरूपाचा पुढील चेंडू. आता मात्र चेंडू आतमध्ये आणण्यात यश मिळवलंय. दोन्ही साईडचे कट टाकण्यात पटाईत असलेला सनी तुम्ही मैदानात पाहताय. उत्कृष्ट लेग स्पिन. या ठिकाणी लेग कटर गोलंदाजी तुम्ही पाहिली. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. षटक संपलं गेलं आणि या षटकामध्ये मिळाल्या 2च धावा, 1 विकेट. उत्कृष्ट गोलंदाजी सनीची तुम्ही पाहताय मैदानात. आणि 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला जातोय. 3 षटकांच्या दरम्यान तुम्ही धावा पाहताय 12 धावा. चौथं षटक हाताळतोय चेतन कोंडे. पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू उंच उडालाय. डिक्लेरेशन झोनकडे जातो. 1 धाव मिळेल. या ठिकाणी शिवराय प्रतिष्ठान संघाला थोडस मोठाले फटके मारायची गरज आहे. उत्कृष्ट फटका. त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या ठिकाणी मिळणार आहेत. निर्धाव चेंडू. चेतन कोंडे उत्कृष्ट गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. जोरदार फटका. चेंडू उंच उडालाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे. 1 धाव नक्कीच मिळणार आहे. सिंगल डबल धावांनी या ठिकाणी शिवराय प्रतिष्ठान संघ 16 या धावफलकावरती पोहोचलाय. 3 गडी आतापर्यंत बाद करण्यात यश मिळवलंय शिवसाम्राज्य संघानं. निर्धाव चेंडू. तिखट मारा. दरम्यान षटक संपलं जाते. 4थ्या क्रमांकाचं. धावा जमवल्या आहेत 16. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ मैदानात बाकी आहे. शेवटचं षटक तुम्ही पाहताय. शिवसाम्राज्य संघाकडून कोण हाताळणार? आदित्य कोंडे. या ठिकाणी तुम्ही पाहताय धाव असणार आहे 1, जी असणार आहे लेगबाईची धाव. ही संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. ती फलंदाजाच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. धावा आहेत 17. कशाही धावा येवोत, पण धावा आल्या पाहिजेत. बॅटची कड, परंतु झेल मात्र सुटला. असो, त्यात एक गोष्ट फायदेशीर झाली. वाईड वाचला. अगदी दूरवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट गोलंदाजी. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. फलंदाज समजू शकत नाही. निर्धाव प्रकारचा असणारे चेंडू. शेवटचं षटक मैदानात सुरू आहे. आता मात्र डिक्लेरेशन झोनकडे जातोय चेंडू. 1 धाव मिळणार आहे. 18 धावा धावफलकावरती जमल्या गेल्यात. शेवटच्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. शिवराय प्रतिष्ठान संघ किती धावांचं आव्हान ठेवतो शिवसाम्राज्य प्रतिष्ठान संघासमोर, पाहूया. पुन्हा एकदा बॅटची कड. आणि आता मात्र झेल बाद होतोय. संदीप भोसले या ठिकाणी बाद होतील.
हिरकणी वॉरियर्स आणि नाथसाहेब 11 दोनही संघांच्या संघनायकांना विनंती, ताबडतोब आपण टॉससाठी यायचं आहे. हिरकणी वॉरियर्स आणि नाथसाहेब 11 दोन संघ कर्णधार टॉससाठी या. शेवटच्या चेंडूवरती मिळालेली आहे एक धाव आणि या ठिकाणी संपला जातोय खेळ. 5 षटकांचा. धावा जमवल्या गेल्यात 20. 19 की 20? 19 धावा जमल्या आहेत. जिंकण्यासाठी 20 धावांचं आव्हान आहे शिवसाम्राज्य संघासमोर. चला, शिवराय प्रतिष्ठान संघ ताबडतोब आपलं क्षेत्ररक्षण लावा. बॅट्समन मैदानात पाठवायचे आहेत. तुम्ही पाहताय नाथसाहेब 11 आणि हिरकणी वॉरियर्स संघादरम्यान टॉस होतोय. दत्ताबा भोईटे यांच्या हस्ते आपण या ठिकाणी टॉस घेतोय. टॉस विन नाथसाहेब 11 संघ. चला, शिवसाम्राज्य प्रतिष्ठान आघाडीचे 2 फलंदाज पाठवा आणि सामना ताबडतोब सुरू करून घ्या. पंच विनंती असणार आहे. तीस चेंडूमध्ये 20 धावांचं माफक आव्हान. परंतु क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या तुम्हाला विजयाची हमी देत नाही. हे प्रत्येक कॉमेंटेटर प्रत्येक मॅचला सांगतच असतो आणि त्याची प्रचिती देखील प्रत्येक सामन्यामध्ये येतच असते. आणि म्हणून तर क्रिकेट या खेळाला एवढी प्रसिद्धी मिळाल्याचं कारणच हे आहे की अजूनपर्यंत विजयाची हमी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये बनवलाच गेला नाही. पहिला चेंडू, सावध सुरुवात, एक धाव. नाथसाहेब 11 संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ही मॅच संपताच तुम्ही मैदानाचा ताबा घ्या लगेच. सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती तुम्ही पाहताय वैभवच्या बॅटमधून एक धाव नक्कीच या ठिकाणी मिळते. अगदी सिंगल डबलच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाजी सुरू आहे. सुंदर फटका कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक कुठल्याही स्वरूपाचा प्रयत्न करत नाही चेंडू अडवण्याचा आणि चेंडू जातो पहिला खणखणीत 4 धावा कव्हरच्या दिशेने. 6 धावा धावफलकावरती जमवल्या गेल्या. जिंकण्यासाठी अवघ्या 14 धावांची गरज आहे. चेंडू बाकी असणार आहेत 27. पुन्हा एकदा जोरदार फटका. 4 धावा आणि बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. धावा जमवल्या 10. जिंकण्यासाठी केवळ 10 धावांची गरज आहे अजूनही. सुजितचा पुढील चेंडू, लो फुल टॉस. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. पार्टनरशिप केली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने. 1 धाव या ठिकाणी मिळणार आहे. 11 धावा धावफलकावरती जमवल्या गेल्यात. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. षटक संपलं गेलंय. 11 धावा धावफलकावरती. दुसरं षटक या ठिकाणी हाताळलं जात आहे. गोलंदाज असणार आहे
आकाश आकाश हा साहिल जगताप वाईडचा आहे तो इशारा. हा साहिल गोलंदाज साहिल करवी तुम्ही पाहताय वाईटचा आहे तो इशारा. खोलवर टप्प्याचा चेंडू तुटवलाय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होणार नाही. अगदी शेवटच्या क्षणी अडवला गेलं. 2 धावांचा प्रयत्न मनसुब्यात यशस्वी. सनी मिसाळच्या बॅटमधून तुम्ही पाहिले 2 धावांचा फटका. 2 धावांनी धावफलक पुढे दिला 13 या धावसंख्येवरती. या ठिकाणी मात्र ट्विस्ट येते सामन्यामध्ये. क्लीन बोल्ड केलं जात आहे. सनी मिसाळ होईल बाद. साहिल करवी त्याची विकेट या ठिकाणी नक्कीच टिपण्यात यश मिळवलं आहे. धावसंख्या 14. 6 धावांची गरज आहे. साहिलचा पुढील चेंडू स्वप्नील साठी. स्वप्नील जगताप वाईडचा येतो इशारा. अवांतर धावसंख्येत भर. या ठिकाणी तुम्ही पाहताय लेग साईडच्या दिशेने तटवलेला सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळते. एका धावेने धावफलक जवळ करताना तुम्ही पाहताय शिवसाम्राज्य संघाला 16 धावा धावफलकावरती अवघ्या 4 धावांची गरज आहे. या षटकामध्ये विजय मिळणार का? सुंदर फटका. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. अगदी शेवटच्या क्षणी चेंडू हाताला लागतो आणि 1 धाव या ठिकाणी निश्चित मिळणार. साहिलचं हे षटक मैदानात सुरू आहे. उत्कृष्ट गोलंदाजी साहिल करवी तुम्ही पाहताय. 2 वाईड 2 रन 1 रन अशा टोटल 6 धावा त्यांनी दिल्यात. पुन्हा एकदा येतोय वाईड. जिंकण्यासाठी आव्हान जवळ करताना शिवसाम्राज्य संघ. एका धावेची गरज. फुलटॉस चेंडू तटवलाय डिक्लेरेशन झोन मध्ये आणि डिक्लेअर धावेने विजय मिळतोय या ठिकाणी शिवसाम्राज्य संघाला. विनंती असणार आहे नाथसाहेब 11 संघ आपण क्षेत्ररक्षण स्वीकारले. आपण आपली फिल्डिंग मैदानामध्ये जाऊन लावून घ्यायची आहे. हॅलो. नाथसाहेब 11 आणि द हिरकणी यांचे 2 खेळाडू या ठिकाणी लावायचे आहेत. ताबडतोब या ठिकाणी सामना चालू करायचा आहे. नाथसाहेब 11 या ठिकाणी बॉलिंग घेतलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी